अमरावतीत रवी राणा आणि खोडकेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. कारण संजय खोडकेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. रवी राणा भाजपला खड्ड्यात टाकतायत. संजय खोडकेंनी रवी राणांना हे उत्तर दिलं. महापालिका निवडणुकीत आता पुन्हा एकदा राणा विरुद्ध खोडके हा वाद पुन्हा उफाळून आलाय. तर संजय खोडकेंचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याची गरज आहे अशी टीका रवी राणांनी केली होती. त्यावर खोडकेंनी आता उत्तर दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही इन्क्वायरी करा किंवा ऑडिट करा. संजय खोडकेंचं डोकं जाग्यावर नाही आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या मानसिक संतुलनामध्ये ते देवावरही अशा खालच्या स्तरावर उतरतात. राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे. बजरंगबली इष्टदेव आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, संकटमोचक आहे आणि बजरंगबलीच्या तीर्थक्षेत्रावर अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे मला असं वाटते संजय खोडकेंचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. तो विकास झाला नाही आणि तो पैसा कुठे गेला हा माझा मूळ मुद्दा होता. त्याला बगल दिली त्यांनी. त्याच्यावर त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही इन्क्वायरी करा किंवा ऑडिट करा असं त्यांनी म्हटलं नाही, परंतु त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. माझं मानसिक संतुलन चांगलं आहे म्हणूनच मी 85 उमेदवार उभं करू शकलो आणि 87 उमेदवाराचं पॅनल आम्ही दोन पक्ष म्हणून केलं. जर त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे म्हणूनच आज ते ज्या पद्धतीनं बीजेपीचा ऱ्हास करत आहे, म्हणजे एवढी मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी ती स्वतः त्यांच्या दबावाला बळी पडत आहे आणि इथं भारतीय जनता पार्टीचं जे आज नुकसान झालेलं आहे